कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असताना आता अवैध पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे। महाड ते पोलादपूर दरम्यान महामार्गालगत मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपर आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला उभे राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे। महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि धाब्यांबाहेर चालकांकडून अवजड वाहने थेट सर्व्हिस रोडवर पार्क केली जातात, त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण होते। काही दिवसांपूर्वी चांडवे परिसरात झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यानंतर ही परिस्थिती फारशी बदललेली नाही। स्थानिक नागरिकांनी वारंवार सूचना देऊनही अवैध पार्किंग थांबत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे स्थानिकांना ये-जा करणे देखील कठीण होत असल्याची तक्रार आहे। वारंवार पोलीस तात्पुरती कारवाई करत असले तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करतात। त्यामुळे महामार्गावरील अवैध पार्किंगवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसापासून अपघाताचे सातत्य वाढत असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये ट्रकची वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। ट्रक, डंपर त्याचबरोबर कंटेनर या ठिकाणी वाहतूक करत असतात, मात्र हे ट्रक महाड पोलादपूर दरम्यान आपला अड्डा बनवत असल्याचे पाहायला मिळत आहे। महाड पोलादपूर दरम्यान अवैधपणे पार्किंग होत असल्याचे चित्र सध्या महामार्गावर पाहायला मिळत आहे। बेशिस्तपणे होत असलेल्या पार्किंगमुळे अपघातांचे मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढ झालेली पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलीस देखील याकडे दुर्लक्ष करत असून तात्पुरती कारवाई हे वाहतूक पोलीस करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आपण आज पाहू शकता, आपण मुंबई गोवा महामार्गाजवळ आहोत। मुंबई गोवा महामार्गावर आपण मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारी सर्व्हिस रस्त्याला या ठिकाणी अवैधपणे अशी वाहन या ठिकाणी ट्रक चालकांनी पार्किंग केलेली आहे। त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना या ठिकाणी रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत। त्याचबरोबर महामार्गावर देखील रस्त्याच्या बाजूला काही वाहने या ठिकाणी पार्किंग करत आहेत, मात्र महामार्गावरून वेगाने जाणारी वाहने यांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडत आहेत। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे। काही दिवसापूर्वी चांडवे येथे अशा पार्किंगमुळे, अवैध पार्किंगमुळे एक अपघात घडला होता। त्यामुळे या ठिकाणी आता वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करून या वाहन चालकांवर आता लगाम लावणे गरजेचे बनलेले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।